तर नमस्कार सगळ्यांना। चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे। तर सकाळ सकाळी पोटामध्ये इतकी गरमी झाल्यासारखी वाटते ना, म्हणून म्हटलं चला आज चिया सीड्सचं ना पाणी पिऊन घेऊया। थोडंसं पोटाला एक थंडावा मिळते आणि त्याच्यानंतर मग सगळी कामं करायला घेतलेली। तर छान अशी देवपूजा करून घेतली। नाश्त्यामध्ये ना रोज काय बनवायचं प्रॉब्लेम येतो आणि भाजी चपाती म्हणली की पोरं अजिबात इतका कंटाळ करतात ना, नकोच म्हणतात। तर आज सुजलला एक पास्ता खायचा होता, म्हणून म्हटलं चला त्याच्यासाठी कुकरमध्ये डायरेक्ट पास्ता बनवूया। त्याला नाश्ता दिला आणि त्याच्यानंतर मग एक नाही आंबा आणून ठेवलेलं होतं गावाकडून, त्याची चटणी बनवायची होती। तर आंबा चिरून घेतला, त्याच्यानंतर हरभरे डाळ भिजत घातलेली होती, हिरवी मिरची, लसूण, हरभऱ्याची डाळ, थोडंसं जिरं आणि कोथिंबीर घातली, नमक टाकलं आणि एक ओबडधोबड अगोदर बारीक वाटून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आंबा टाकून ना मग मस्त असं पिसून घेतलं होतं। त्याच्यानंतर तडक्यासाठी नाही तर पॅनमध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता तडका टाकला आणि तेच तडका मग ती वाटलेल्या आंब्यावर ते टाकून घेतला। तर इतकं छान झालेलं होतं ना। दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं। जेवण केल्यानंतर या पोरांचं ना आईस्क्रीम काहीतरी दिसलं ना फ्रीजमध्ये तर अजिबात मन राहत नाही, तर त्यांनीच तिथं आईस्क्रीम खायचं चालू होतं। मी म्हटलं मला एक वाटी दे, तर त्यांना हातातनं बोटानंच काढून एक माझ्या तोंडामध्ये घातलेलं होतं। आईस्क्रीम वगैरे खाऊन झालं आणि तनिषने खडा आणलेलं होतं। म्हटलं चला लहानपणाची आठवण आली तर आपण पण थोडंसं खेळूया। तनिषला मजा वाटत होती असं खेळताना। मी त्याला अगोदर दाखवलं आणि मग त्याच्यानंतर ना दोघांनी मिळून मस्त असं टाईमपास केला। दुपारच्या वेळेला ना अजिबात करमत नाही आहे। त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेला ना जास्त भूक नव्हती, म्हणून अंड्याची भुर्जी आणि चपातीच केलेली होती। चला तर माझा आजचा व्हिडिओ इथंच संपवते, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।